बार्शी येथील श्री भगवंत मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रस्तावित कामांना मंजुरी देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। बार्शी येथील श्री भगवंत मंदिर इथं श्री भगवंत प्रकट दिनानिमित्त आयोजित महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली। त्यानंतर बार्शी शहरात प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते घरांच्या चावीचं वितरण करण्यात आलं। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील, माजी आमदार राजेंद्र राऊत, सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस, बार्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की बार्शी शहर भगवंत मंदिरासाठी प्रसिद्ध आहे। भगवान विष्णूला समर्पित आणि 12व्या शतकातील या हेमाडपंथी शैलीतील मंदिराचा विकास आराखडा प्रशासनाकडे सादर झालेला आहे। हा आराखडा राज्य शिखर समितीकडे आल्यानंतर त्यात प्रस्तावित केलेली कामे आणि निधीप्रमाणे शासनाकडून मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली। विष्णू पुराणातही या परिसरातील उल्लेख आढळून येतो। प्राचीन काळापासून आलेल्या लोकपरंपरा, अध्यात्म तसंच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा जपणं हे गरजेचं आहे। या सांस्कृतिक ठेव्याला जनतेपर्यंत आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला मान्यता देण्यात येईल आणि श्री भगवंत मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून या भागाचा विकास करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले। प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री भगवंत यांची महापूजा आणि आरती करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते।